नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज 17 तारखेचं हळद शेतीमालाचं बीट. तर बीटामध्ये या हळदीचा बाजारभाव झालेला आहे 16,200 रुपये. 16,200 ही काडी विकलेली आहे 16,700 रुपये. आणि या काडीचा बाजारभाव झालेला आहे 17,405 रुपये. 17,405 रुपये. 16,700 रुपये या गाडीचा बाजारभाव. 16,210 रुपये या गाडीचा बाजारभाव. तर भरपूर शेतकरी बांधवांचं म्हणणं पण असं यायले की डब्याचा जर बाजारभाव पाहिला तर 21,000 रुपयापर्यंत आहे आणि हळदीचे जे बाजारभाव आहेत ते 16-17 रुपये चाललेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, फर्स्ट ही गोष्ट महत्त्वाची आहे की हळद शेतीमाल जे आहेत त्यामध्ये NCDEXचे काही पॅरामीटर्स असतात. त्या पॅरामीटर्समध्ये जी वसमतची हळद आहे, मागच्या वर्षी NCDEXची मीटिंग झाली होती, तर त्यामध्ये मी स्वतःहून त्यांना विचारलं होतं की वसमत हळद सिलेक्ट का होत नाही आहे आणि वसमतमध्ये जी काही हळद आहे ती तुम्ही NCDEXच्या डब्यामध्ये का घेत नाहीत. तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं होतं की वसमतच्या हळदीचा बॉइलिंग पॅरामीटर जे आहेत ते त्यांच्या क्रायटेरियाला मॅच होत नाहीत आणि त्यामुळं वसमतची हळद जी आहे ती मॅक्स म्हणजे डब्यामध्ये घेतली जात नाही आहे आणि डब्यामध्ये घेतली जात नाही आहे. त्यामुळे पण हळदीचे बाजारभाव आपल्या वसमतच्या थोडेफार कमी जातात. आणि यामध्ये दुसरा पण थोडाफार 19-20 कारभार असतो, कोणाच्या थ्रू किंवा कमी जास्त करून होतं. आणि जे चांगल्या क्वालिटीचे हळद शेतीमाल आहेत, जसं की एक चांगले हळद शेतीमाल असतात, या क्वालिटीचे जे हळद शेतीमाल असतात त्यांचे बाजारभाव पण चांगले भेटतात आणि अशा प्रकारचे हळद शेतीमाल पण सिलेक्ट होतात. पण सरासरी जर हळदीचा विचार केला तर आपल्या टोटल हळद आपली NCDEXच्या डब्यामध्ये लागण्यासाठी जे काही पॅरामीटर आहेत ते आपले सिलेक्ट होत नाहीत. या कारणामुळं आपल्या वसमतच्या हळदीला NCDEXमध्ये घेतल्या जात नाही. या कारणामुळे पण वसमतचं जे हळद आहे आपलं तर त्याचे रेट थोडेफार कमी असतात. कारण दुसरी पण एक गोष्ट आहे त्याच्याबरोबरच, आणि डिमांड आणि सप्लाय. जर पावडर क्वालिटी किंवा फॅक्टरी क्वालिटीमध्ये जर हळदीचा उपयोग जास्त होत असेल तर त्यामुळे पण रेट वाढू शकतात. डिमांड आणि सप्लाय. जर तुम्ही मागच्या 15 दिवसाखाली बघलं तर हळदीचे बाजारभाव 14-15 हजार रुपये सरासरी जात होते, तर ते एकदम 2,000 रुपयांनी वाढले. आणि डब्याच्या हिशोबानं विचार केला तर 4,000 रुपयापर्यंत फरक आहे. आता 17,310 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 17,310 रुपये ही गाडी विकलेली आहे, 17,310. आणि महत्त्वाची दुसरी एक गोष्ट म्हणजे गठ्ठ्याला डब्यामध्ये घेतलं जात नाही. फक्त जी हळद फिंगर असते तीच डब्यामध्ये घेतली जाते. 17,400 रुपये या गाडीचा बाजारभाव. 17,400. 17,400. 15,000 रुपये या गाडीचा बाजारभाव. 15,000. तर अशा प्रकारे हळदीचे जे काही बाजारभाव असतात तर ते NCDEXच्या डब्यावर याप्रमाणे थोडे अवलंबून असतात. लाईव्ह बीट सुरू आहे. 15,525 टाकायचे. एक सोडून 16,300. 16,400 रुपये काय यांच्याकडे हे दोन्ही आहेत. हा 16,400 दोन्हीचे 16,400 हे आणि हे 405 405 50 55 75 500. हो दोन्ही 500 505 10 15 20 सागर 600 50 55 एवढं दिवस 60 65 70 75 किती लागू. या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 16,425 रुपये, 15,655 रुपये,
16,700 रुपये ही गाडी विकलेली आहे. 17,300 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 17,300 रुपये. 17,300. हा गट्टा विकला आहे 16,100. 16,100 ही गाडी विकलेली आहे 16,500 रुपये. 16,500. 16,300 रुपये. 16,400 रुपये. 16,700 रुपये या गाडीचा बाजारभाव. तर 16,700 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 16,700 रुपये. 13,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,000 रुपये या गट्ट्याचा बाजारभाव झाला आहे 16,000. हा पण गट्टा विकलेला आहे 16,000. 16,000. 16,290 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव. 16,290. 16,290 हा पण गट्टा विकलेला आहे. 12,000 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे. हे गट्टा विकला आहे 16,500 रुपये. 16,500. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.